शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय. हा सोयाबीन रिजेक्ट केलाय. थांबा, ते कुठे घेऊन चाललात? नाही नाही द्या ना, द्या ना, आपलं दाखवा ना, वडेट्टीवार साहेब, द्या ना. वडेट्टीवार विनंती आहे, साहेब. हा जोड. नाही, 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 तुम्ही शेतकऱ्यांच्या समजलं. संदर्भात हा तिसरा शेतकरी, हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत, यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे. हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो. 4 लाख रुपये पाहिजे तुम्हाला. मी नावात सकट सांगितलं, याचा मोबाईल तपासून घ्या. आपण काल जे उत्तर दिलं, मी काल आपण जे उत्तर दिलं त्यामध्ये आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते. अध्यक्ष महोदय, फार गांभीर्यानं सांगतो, बघा मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवतोय. रिजेक्ट झालेला या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही, शेतकरी वाचेल की नाही. अध्यक्ष महोदय, फार गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय. हा सोयाबीन रिजेक्ट केलाय. या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड साहाव. हा माणूस आहे राठोड साहाव. हा माणूस आहे माहुरगड, किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक. हा रिजेक्ट होऊ शकतो का? तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर. हा दुसरा शेतकरी, अध्यक्ष महोदय, हा तिसरा शेतकरी, हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत, यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे. हा सोयाबीन जर रिजेक्ट झाला, फक्त 9% मॉइश्चर आहे. 9%. मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो, विनंती करून बघा. तर मी काल जे बोललो, मला कोणी तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली. तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या. तुम्ही भावना समजा. काय झालंय, तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना, तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना, तो रिजेक्ट करतो. त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये. खरेदी सुरू बंद झाली आहे. 550 की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय. तुम्हाला एक सांगू, मी त्याच्या पुढे बोलत नाही. मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो. त्या माणसाचं नाव आहे अखिल. बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल. मोबाईल नंबर सांगतो, 9970219645. हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो. 4 लाख रुपये. आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे OSD अभिजित पाटील. आणि गरजेचं नाव सांगतो, पाहिजे तुम्हाला. मी नावात सकट सांगितलं, याचा मोबाईल तपासून घ्या. 9970219645 हा नंबर आहे. हा अखिल नावाचा माणूस आहे, बीड जिल्ह्यातील आहे. ठीक आहे. आणि गरजेचं नाही. अध्यक्ष महोदय, थांबा, ते कुठे घेऊन चाललात? नाही नाही द्या ना, द्या ना, आपलं वडेट्टीवार साहेब, वडेट्टीवार साहेब. हा जोड. नाही, नाही, तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी अशी नसून आपल्याला विनंती आहे. हा हे जे चाललंय ना अध्यक्ष महोदय, उडवाउट बघा. आम्ही कधी वेळ घ्यायचा विषय नाही. शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असू आणि हे तुम्ही कुठचं नवीन आयुक्त काढलं, जर कारवाई होत नसेल तर आम्ही उद्रेक कुठे करायचं? आमच्या भावना कुठे करायच्या? हे ते दाखवा ना जरा. तुम्ही बघा, मी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाहीये. वस्तुस्थिती सांगतोय काय चाललंय खाली. हे सेंटर 1200 500 सेंटरवर पैसे वसूल केलेत. ठीक आहे. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे. पुढे चला. चला पुढे. निवेदन कोणाचं आहे? घ्या निवेदन. अध्यक्ष महोदय, चौकशीशिवाय त्याला माहिती दिली आहे, चौकशी करू दे ना. त्यांना माहिती जी दिली आहे, मान्य वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती दिली, राठोड साहू लिहिलं ना. गजानन पाटील धनमने, बदनापूर, किनवट, नांदेड. संजय कारजेवार, सिंदखेड, माहुरगड. भगवती प्रसार इंद्रजीत सिंग, प्रॉपर किनवट. गजानन रमेश बुरासे, भोगाव, तालुका किनवट. या लोकांनी हे सोयाबीन काल संध्याकाळी आणून दिलेत की आम्ही मरावं की वाचावं ही परिस्थिती त्यांनी मांडली. अध्यक्ष महोदय, म्हणून विनंती आहे, गांभीर्यानं घ्या. तुम्ही तिथे आज उद्या परवा 2 दिवस अधिवेशन आहे. विदर्भातला, मराठवाड्यातला फार गंभीर प्रश्न आहे. एक काम करा, आता प्रश्नोत्तर इकडे नको चालते, माझ्याकडे पटल्यावर माहिती द्या, मी मंत्र्यांकडे पोहोचवतो. सारखणी केंद्र. ठीक आहे, माझ्याकडे द्या तुम्ही. एक मिनिट. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आता जी माहिती दिलेली आहे सभागृहात, त्याची आपण नोंद घेऊन चौकशी करून उपाययोजना करावी आणि अधिकची माहिती पटल्यावर ठेवा. मी माझ्याकडे घेऊन त्यांना पाठवून देईन. बसा बसा बसा.
हा नंतर मंत्र्यांना बोलू द्या. बोला. अध्यक्ष महाराज, आपण सांगितलं कालच्या पहिल्या प्रश्नावरच आपण या ठिकाणी मग तुम्ही निर्णय दिला की माझ्या दालनात मी मिटिंग लावतोय. अध्यक्ष महाराज, आता वडेट्टीवार साहेबांनी जे काही भूमिका मांडली, हे योजना शेतकऱ्यांसाठी आहे, मी काल पण तुम्हाला सांगितलं, पण हे व्यापाऱ्यांसाठी योजना झालेली आहे हे तेवढंच सत्य आहे, हे नाकारता येत नाही. आता त्याचा पुरावा यांनी दिलेला आहे. आणि यांचे PS आहेत ना, यांचंही नाव त्यांनी त्याच्यात टाकलेलं आहे. अध्यक्ष महाराज, एक मोठं रॅकेट मंत्रालयापर्यंत आहे, मंत्रालयापर्यंत याचं रॅकेट आहे. खालच्या अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंतच्या अधिकारी याच्यात समाविष्ट आहेत. आणि अध्यक्ष महाराज, व्यापारी आणि अधिकारी याचा हा पूर्ण संबंध आहे. आणि म्हणून मी आपल्याला काल पण सांगितलं की ही सगळी मोमेंट मोडायची असेल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी योजना चालवायची असेल, आम्हाला राजकारण करायचं ना, मी वारंवार सांगतोय, हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे सगळं आता खरेदी झालेली आहे. आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करते. अध्यक्ष महाराज, आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट या सरकारचं याच्यामध्ये आडवं येत आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती अशी आहे की तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक म्हणजे याला हायपॉवर कमिटीच्या समोर आम्हा सगळ्यांना बोलवा आणि हा सोक्षमक्ष एकदा लावा, आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने याला न्याय मिळेल. मंत्री काल काय उत्तर देतो ते आपण ऐकलं, मी पण ऐकलं. ठीक आहे. म्हणून अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे, हा आक्रोश आहे अध्यक्ष महाराज, आणि याला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल अध्यक्ष महाराज. आणि नाही दिलं अध्यक्ष महाराज तर मग या सभागृहात येऊन काय कामाचं? एक काम करा, तुमचा अंतिम आठवडा प्रस्ताव ज्या वेळेला आपण येतो त्याच्यात ह्याचा समाविष्ट करा, आपण करूया त्यावेळेला. चला. का तुम्हाला उत्तर देणार नाहीये का शासन? तुमच्या प्रस्तावावर उत्तर देणार नाहीये का? मागण्यामध्ये काय आम्ही सगळे प्रश्न मांडले, त्याचं उत्तर मिळालं का आम्हाला अध्यक्ष महाराज? चला. वडेट्टीवार साहेब, हो नाना एक मिनिट, जरा एक मिनिट. मंत्री महोदय बसून घ्या, एक मिनिट बसून घ्या. नाही, काही गोष्टी इकडे स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. वडेट्टीवार साहेब, आपण खाली बसून घ्या. नानाभाऊ, आपण खाली बसा. आता मी उभं राहिलो, तुम्ही खाली बसा. हे बघा, तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत, त्याबद्दल दुमत नाही. तुमचे प्रश्न जनसामान्य माणसाच्या हितातले आहेत, त्याबद्दल दुमत नाही. परंतु मला सभागृह नियमानुसार चालवायला लागतो. तुम्ही कुठच्या आयुधाचा वापर करून उभं राहिलात ह्याची मला कल्पना नाही. हा सभागृह नियमाप्रमाणेच चालणार. तरीही अपवाद म्हणून मी तुम्हाला दोघांनाही बोलायची संधी दिली, परंतु तुम्ही जर पाहिजे तेवढा वेळ घेत राहिलात तर ते काही शक्य होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडची माहिती माझ्याकडे द्या, मी ती मंत्र्यांपर्यंत देईन आणि अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन मंत्री करतील. चला पुढे. अध्यक्ष महोदय, एक महत्वाचं निवेदन करायचं आहे. अध्यक्ष महोदय, दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनातील माझ्या विभागाशी निगडीत कडधान्य, तेलबिया, कापूस या शेतीमालाविषयक विधानसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या तासामध्ये चर्चा झाली आणि या सगळ्या विषयांचं गांभीर्य, महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचा विषय संदर्भातलं महत्व समजून राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी काल तातडीची बैठक त्यांनी घेतली आणि त्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या पूर्वीच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत असलेले हेक्टरी उत्पादनामध्ये राज्याच्या सर्व जिल्ह्यात समानता आणण्याबाबत सूचना दिल्या. अध्यक्ष महोदय, राज्यातील विविध जिल्ह्यात ऍग्रो क्लायमॅटिक झोन वेगळे वेगळे आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये वेगळी वेगळी उत्पादकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांचा कापूस उत्पादन विक्रीस त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस उत्पादन विक्रीस अडचणी येत होत्या आणि म्हणून त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना हमीभाव योजनेमध्ये कापूस विक्री करताना ज्या अडचणी येतात त्यामुळे लातूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये उच्चतम उत्पादनाची 25% पीक कापणी प्रयोगानुसार 23 क्विंटल प्रति हेक्टर इतकी जास्ती उत्पादकता आहे. आणि म्हणून मला नम्रपणे सांगायचंय की हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय हे शेतकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशील आहेत आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलाय की या केंद्राच्या योजनेमध्ये 23 क्विंटल हेक्टरचा जो नियम आहे तो महाराष्ट्रातला सर्वात हायेस्ट जो आहे तो पूर्ण राज्याला सरसकट लागू करायचा आणि त्या माध्यमातून ती खरेदी आजपासून करायचा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. आणि
त्यांचा खरेदी विक्री केंद्राचा एक विषय आहे. त्या संदर्भात संबंधित आमदारांबरोबर आपण बैठक घेऊन तो सोडवू.